चेंडू. अतिशय रोमांचक सामना. दिनेशच्या हातामध्ये चेंडू. स्ट्रायकर खेळतोय तो सुशील. सामना चालू. आणि सुंदरचा मारलेला फटका आणि पंचांचा इशारा. चौकार आणि चौकार चौकार चौकार. पुन्हा एकदा दिनेशचा चेंडू. पुन्हा एकदा दिनेशचा चेंडू सुशील साठी. आणि हा सुंदर असा झेल. ओमकार दीक्षित आणि सुशील सुशीलदाराची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो ओंकार. आणि दिनेशच्या हातामध्ये चेंडू. पाव्या ओंकार सुशीलची जागा भरून काढतोय अरे. सुंदर असा चेंडू टाकलेला दिनेशने. चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. सुंदर असा टाकलेला चेंडू. या शतक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. अतिशय सुंदर असं शतक टाकलेलं. आणि पुढील शतक घेऊन आलाय तो तुषार दिघे. आणि त्याच्या चेंडूचा मारा करण्यासाठी आला तो 100चा कॅप्टन गजानन. आणि सुंदर असा मारला फटका आणि पंचांचा इशारा. दोन्ही हात वर म्हणजे षटकार 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 षटकार.
गजाननने केलेली सुंदर अशी सुरुवात. पहिल्या चेंडू 6 धावा आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक 6 धावा. आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल तुषारचा. काही समजू शकला नाही तो गजानन. आणि पाहूया पुढील चेंडू तुषारचा गजाननसाठी. आणि त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि तो निर्धाव. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा काही समजू शकला नाही तो गजानन. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल या 2 चेंडू मध्ये तुषारची. आणि आणि हॅलो आलो 1-5 मिनिटात. आणि ह्या ओंकारने मारला सुंदरसा फटका आणि पंचांचा इशारा. 4-4-4. पंच काय चौकारीत पंचांचा इशारा चौकारचा. या चौकारानंतर या चौकारानंतर 100 जैन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. आणि पुन्हा एकदा मारला तुषारला सुंदरसा फटका. पंचांचे दोन्ही हात वरती आणि चेंडू जाऊन पोहोचलो सीमारेषे पार. षटकार 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 खणखणीत षटकार खणखणीत षटकार. अतिशय महागडा असं शतक म्हणावं लागले. महागडं शतक म्हणावं लागेल तुषारचं. आणि त्याच पद्धतीने सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल तुषारची आणि ओंकारची. आणि तुषारच्या शतक समाप्तीनंतर शतक घेऊन आलाय तो दिनेश. आणि त्याच्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो गजानन. आणि पाहूया दिनेश तो गजानन. आणि फलटस बाजूने टाकलेला चेंडू आणि जाऊन पोहोचतो सीमारेषेवर आणि षटकार षटकार षटकार. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल गजाननची. कॅप्टन पदाची सुंदर अशी कामगिरी बजावताना गजानन शिंदे. आणि 2 आत्ताच्या 2 धावा. बॉल का किती रन झाले. रन बरोबर होत. अतिशय सुंदर अशी फल. आणि सुंदर मिस फील्ड म्हणावे लागेल. बाळा कदम याची. आणि पुन्हा एकदा
दिनेशच्या चेंडूचा मार करण्यासाठी आलाय तो अंकार आणि पावया अंकार काय करतो दिनेशच्या चेंडूवर आणि थोडस मिसफिल्ड मानावं लागेल शिवतेज संघाकडून बघिस की तुम्हाला आणि आणि गजानन चौकार 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 आणि गजानन कॅप्टन पदाची सुंदर अशी कामगिरी बजावताना गजानन शिंदे शंभराज वॉरियर्सचा कर्णधार या आतंकबाजीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा आणि या मारलेला सुंदर असा हेलिकॉप्टर आणि त्याच पद्धतीनं सुंदर असं क्षेत्ररक्षण तीन षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा सुंदर अशी चालू असलेली शंभराज संघाची आतंकबाजी आणि फटकेबाजी पुढील शतक घेऊन येतो शिवतेज वॉरियर्सचा कर्णधार शुभम दांडे आणि त्याचा चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतो तो गजानन शुभम शुभम विरुद्ध गजानन कॅप्टन विरुद्ध कॅप्टन शुभम तो गजानन दोघं अतिशय नावाजलेले खेळाडू आणि या शुभमचा सुंदर असा चेंडू काही समजू शकला नाही तो गजानन आणि शुभमचा पुढील चेंडू गजाननसाठी आणि 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 हे सुंदर अशी गोलंदाजी देखील आणि सुंदर असा झेलबाज देखील म्हणावं लागेल कारण चालू असलेली फटकेबाजी ती गजाननचीच होती आणि आणि वैयक्तिक 21 धावांवरती खेळत होतो गजानन आणि गजाननची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो शुभम मल्हारे आणि अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो शुभम अतिशय म्हणजे अतिशय सुंदर म्हणावे लागेल सुंदर असा प्लेट आणि सुंदर असा मारला फटका पंचांचा इशारा षटकार ओमकारने मारला फटका चेंडू होता शुभमचा सुंदर असे फटकेबाजी म्हणावे लागेल शंभराज संघाकडून
अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय तो ओमकार. हात धरला. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा टाकलेला चेंडू आणि त्या चेंडूवरती एक धाव पूर्ण. या धावेनंतर शुभमच्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज होतो तो शिवम. शुभम टू शिवम. आणि सुंदरसा थ्रो आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती एक धाव पूर्ण. किती ओव्हर झाले? 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 47. 5वं शतक घेऊन आलाय तो शिवतेज वॉरियर संघाचा नामवंत गोलंदाज बाळा कदम. ती रोड मध्ये कोणाची शिफ्ट असेल तर त्यांनी थोडस सहकार्य करायचंय. मेट्रो ट्रॅकच्या रोडला असणारी शिफ्ट काढायची. गेल्यात का? आणि बॉल गोलंदाजी करण्यासाठी बाळा सज्ज. प्रतिकार मारा करण्यासाठी शिवम देखील सज्ज. बाळा विरुद्ध शिवम. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू आणि हा सुंदर असा झेलबाद आणि झेल घेतलेला आहे तो दिनेशने आणि सुंदर अशी गोलंदाजी. शहापूर लीग प्रीमियर लीग पर्व 4. शिवतेज शहापूर प्रीमियर लीग पर्व 4. प्रथम क्रमांक पायनर कोट्स. स्पर्धेतील सर्व चषके श्री सरपंच शिवापूर आणि संजय अण्णा दिघे, माजी उपसरपंच उमेश दादा दिघे, मॅन ऑफ द सिरीज कूलर श्री सचिन शेठ चांडगे मंत्रालय मिसळ, बॅट सौजन्य मंत्रालय मिसळ, बेस्ट बॅट्समन आणि शिवतेज संघाचे 2 गोलंदाज प्रतिकार मारा करण्यासाठी स्ट्राईक वरती सज्ज होते ते दिनेश. नॉन स्ट्राईकला उभा आहे तो शुभम आणि गोलंदाजीसाठी आला तो 100चा कर्णधार गजानन. आणि सुंदर असा मारला फटका आणि मिस फील्ड म्हणावं लागेल आणि शिवमने थोडस गचाचं क्षेत्ररक्षण. हे गचाचं क्षेत्ररक्षण खूप महागात पडू शकतं आणि एका चेंडू थोडा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल ना. पुढील चेंडू गजानन विरुद्ध दिनेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आहे. पंचांचा हात वरती आणि विकेट. सुंदर पद्धतीचा कमबॅक म्हणावा लागेल गजाननचा. सुंदर असं यष्टीरक्षकाचं काम करता येते प्रसाद पार्टे. सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल गजानन शिंदे याचा. आता पाहूया दिनेशची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो रोहन. रोहन कोण आहे बघूयात. ऐक ना
आणि पुन्हा एकदा गजाननचा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल गजानन शिंदेचा. एका चौकारानंतर त्याने सुंदर असा कमबॅक केलेला आहे. अप्रतिम चाललेलं आहे षटक आहे. पाहिले नको तिकडे ते आलते सगळं गाबदो. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने फ्लिप केलेला, परंतु एकही धाव नाही. सुंदर असं शतक म्हणावं लागेल गजाननचं. आणि या शतकानंतर संघाची धावसंख्या जमा होती 6. गजाननचं सुंदर असं षटक म्हणावं लागेल ते गजानन शिंदेचं. केवळ 6 धावा खर्च केल्या. 2 आउट ना 1 बाद 6. सुंदर असं षटक झालेलं आहे ते स्वतः कर्णधार गजानन शिंदे. आणि पुढील शतक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो शंभराजाचा फलंदाज अनुराग पारवे. आणि त्याच्या चेंडूचा प्रतिकार मार करण्यासाठी सज्ज होतोय तो नाव आहे त्याचं नाव काय शुभम. पाव्या कर्णधाराची कामगिरी बजावतोय का तो शुभम. राजा पुढून गेले बाहेर. आणि हा सुंदर असा अनुरागचा चेंडू काही समजू शकला नाही तो शुभम. पुन्हा एकदा पुढील चेंडू अनुरागचा शुभम साठी. हॅलो कुठे किरण. आणि आणि सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. एक मोठा आवाज सगळ्याला लागलेला आहे. शंभूराज तो पण शुभम धोंडेच्या स्वरूपात. शिव सुंदर असा गोलंदाज अनुराग पारवे. शिवतेज संघाची महत्वाची दांडी गोल म्हणावी लागेल. आणि ती गोल केली अनुरागने. आता शिवतेजचा बोजा कोण उचलतंय पाहायचंय. शिवतेजचं कौल उचलण्यासाठी पुढील फलंदाज कोण येतंय. बॅट्समन करण राठोड. आणि पुढील शिवतेजचं कौल उचलण्यासाठी जिम्मेदारी घेण्यासाठी सज्ज होतोय तो करण राठोड. आणि त्याला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो अनुराग. अनुराग विरुद्ध करण. पायात करण शिवमची कामगिरी बजावते का ते. सुंदर. चला पुढील पुढील चेंडू अनुराग तुकाराम. सुंदर चाललेला सामना आहे. पाहूया करण आपल्या संघासाठी काय करतोय. अति सुंदर चाललेला सामना. लेफ्टर बॅट्समॅन काय म्हणतोय. आणि सुंदर असा मारला फटका. आणि किती आले किती गेले भले मोठे राजे झाले खोट्या गर्भात बुडा. आणि सुंदर असा मारला फटका. फटका जाऊन बसू सीमारेषे पार. 6 रन 6 रन 6 रन. आणि पुन्हा एकदा तो जोश करण मध्ये. आणि चेंडू टाकण्यासाठी अनुराग. आणि चेंडू होता त्याच पद्धतीचा काहीच समजू शकला नाही तो करण. आणि सुंदर असा चेंडू अनुरागचा. सुंदर असं चाललेलं शतक.
विकेट खूपच महत्वाची म्हणावी लागेल शिवमची. सुंदर असा गोलंदाजी करतोय तो अनुराग पारवे, शंभूराजे 11चा एक नामवंत गोलंदाज. सुंदर फटका जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये आणि घेऊन येतो तो 2 धावा नंतर धाव संख्येत होतीये वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 14 धावा. खूपच कमी म्हणावे लागेल धाव संख्या. शिवतेज संघाला विजय मिळवण्यासाठी 24 बॉल 42 धावांची गरज. शिवतेज संघाला विजय मिळवण्यासाठी 24 बॉल 42 धावांची गरज. आणि सुंदर अशी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते ते. संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते स्वतः प्रसाद पार्टे. पाव्यात गोलंदाजीचा चित्तथरारक. सुंदर असं झालेलं सामन्यात तिसरे षटक घेऊन आलेत ते प्रसाद पार्टे. सुंदर पुढील चेंडू प्रसाद टू रोहन. पाहूया काय होतंय. ते कुठलं तुमच्या चॅनल करायचे असेल तर करा किंवा आपल्या एसटीची जी बी स्ट्रीम देईन तेव्हा बी करा. तसं काही विषय नाही. प्रसाद सुंदर पद्धतीचा निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे तो प्रसाद पार्टे यांनी. सुंदर पद्धतीचा चेंडू बनावा लागेल. सुंदर पद्धतीचा चेंडू बनावा लागेल प्रसादचा. आणि त्याच पद्धतीचा सुंदर असा मारला फटका आणि हा अनुरागचा झेल. अनुरागचा चाललेला खूपच असा चांगला परफॉर्मन्स. आणि या विकेट नंतर जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. जागा भरून काढण्यासाठी आलाय तो तुषार आणि करण. प्रसादच्या चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज येतो तुषार. आणि संघाचा बोजा उचलण्यासाठी आलेला आहे तो स्वतः तुषार दिघे. सुंदर असा चेंडू आला परंतु तो चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये. आणि डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला चेंडू त्याला 2 धावा डिक्लेअर. 2 धावा वाढ झाल्यानंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 16. संघाची धाव संख्या सध्या तरी स्थिरच आहे. अतिशय स्लो चाललेली धाव संख्या. आणि पुन्हा एकदा तुषार सज्ज. प्रसाद तो तुषार. आणि सुंदरशा पद्धतीने मारला फटका आणि मिसअंडरस्टँडिंग. आणि त्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण. थोडस गचळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रणव मोरे यांच्याकडून. ते जरा गचळच करतात क्षेत्ररक्षण थोडंफार. परंतु पुढील चेंडू सामना करतोय तो करण राठोड. प्रसाद तुकाराम. पाहूया करण आपल्या संघासाठी काय करतोय. लेफ्टर बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रसाद तुकाराम.
त्यांनी अपेक्षा केली नसेल. सुंदर फटका बघा सीमारेषे बार षटकार. सुंदर फटका होता आणि पुन्हा एकदा सज्ज होते त्या करण. किती किती बॉल किती करायचं पुन्हा एकदा उंच असा मारलेला फटकाय. फटका सोडायचं गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडस नाही जास्तीच म्हणावं लागेल कारण हे खूप मागात ठरू शकतं. मागात ठरणारी ही विकेट. 1 रन 2 रन आता तीन षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन बसते ती शेवटी संघाला विजय मिळवण्यासाठी 18 बॉल 31 धावांची गरज. धाव संख्या जाऊन पोहोचली ती अवघ्या 3 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल शंभूराज वॉरियर संघाकडून. चला सामना चालू करायचा आहे आणि संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो स्वतः कर्णधार शंभूराज वॉरियरचा कर्णधार गजानन शिंदे. आणि त्याच्या चेंडूला प्रतिकार मारा करण्यासाठी सज्ज होते तुषार दिघे. एक शिवतेज वॉरियरचा हुकुम आहे अक्का तुषार दिघे. पाहूया गजानन तो तुषार. पाहूया तुषार आपल्या संघाचं नाव राखते का ते. सुंदर मध्ये चेंडू पर्यंत आणि डान्सिंग पंचांचा इशारा वाईड. रातच्या सामन्याला लाभलेले पंच आबाद चौधरी महाराष्ट्रात नाव वाजलेले पंच. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू आहे. काही समजू शकला नाही तो तुषार. सुंदर असं षटक टाकतोय तो स्वतः गजानन. अति सुंदर असं शतक म्हणावं लागेल राजे. पंच निर्णय कळवायचा आहे. पंचांनी विकेट दिलेली आहे आणि आता पाहूया तुषारची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज कोण येतोय. आणि सुंदर असं चाललेली आणि कोणाची रा तुषारची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो ओमकार दोंडे. 1 मिनिट आणि सुंदर असा मारला फटका आणि सुंदर असा प्रयत्न केला तो माऊली दिघे आणि अतिशय सुंदर असं चाललेले शतक गजाननचं. हलू नका इथे बाजला चला. सुंदर असं षटक मानावं लागेल ते गजानन शिंदे याचं. सुंदर असा प्रयत्न केला होता माऊली दिघे याने. चला गजाननचं सुंदर असं षटक झालेलं आहे. मागच्या षटकात देखील
त्याने केवळ 6 धावा खर्च केला आणि 1 विकेट घेतले होते. आता पाहूया गजानन टोकरन शिवतेज वॉरियर्सचा एक नावाजलेला खेळाडू करण राठोड. पाहूया काय करतो तो आपल्या संघासाठी. आणि त्याच्या जोडीला आलाय तो ओंकार धोंडे आणि या दोघांना चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो गजानन आणि या चेंडूचा प्रतिकार मारा करण्यासाठी आलाय तो करण. चला गजानन टोकरन काय SPL फेब्रुवारी म्हणते. सुंदर बाजूला चेंडू पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये. चांगलं मारते आता. डिक्लेरेशन झोन. त्या 2 धावांनी धाव संख्येत होती वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचली 29 धावा. अधोगतीने चाललेलं हे धाव संख्यांचं फलक. पाहूया करण त्याला पार करू शकतोय का गजानन टोकरन. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आउट. सुंदर असं म्हणावं लागेल. षटक सुंदर पद्धतीने झालेला पद्धतीने झालेला आहे. षटक म्हणावं लागेल गजाननचा. थँक्यू डीजे. आणि 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 करणची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो बाळा कदम. 4 षटक समाप्ती. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 29. संघाची धाव संख्या आहे त्या जागेवर स्थिर. हॅलो हॅलो हॅलो. सुंदर असा निर्धाव पद्धतीचा चेंडू आणावा लागेल. पंच कळवा निर्णय आउट. पंचांचा हात वरती म्हणजे आउटचा इशारा. आणि 4 षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या स्थिर 29 धावा. पाहूया बाळा कदमची जागा भरून काढण्यासाठी शिवतेज वॉरियर्स कडून कोणता फलंदाज येतोय. आणि फलंदाज आलेलो अमित. सुंदर अशी फलंदाजी तसेच गोलंदाजी करणारे दोन्ही संघ. धाव संख्या स्थिर 29. हॅलो हॅलो हॅलो. काय आवाज आहे हॅलो. 29 धाव संख्या. 12 बॉल 27. शिवतेज वॉरियर्सला विजय मिळवण्यासाठी 12 बॉल 27 धावांचं आव्हान. कधी येत गाणं शोधून ठेव. आणि पुढील शतक टाकण्यासाठी सज्ज होत आहे तो अनुराग पारवे. मागच्या शतकामध्ये वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5 षटक घेऊन आलाय तो स्वतः अनुराग पारवे.
आणि हा सुंदर असा प्रयत्न गजाननचा आणि त्याच पद्धतीने सुंदर अशी चाललेली गोलंदाजी अनुरागची. शंभूराज वारियरचा स्टार गोलंदाज अनुराग पारवे. सुंदर अशी गोलंदाजी झाली आहे. सुंदर फटकाय, परंतु त्याच पद्धतीने सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते शिवम माल्लानेकडून. सुंदर एक धाव पळून काढलेली आहे. पुढील चेंडू अनुराग टुवामित. पाहूया काय करतोय अनुराग. अमित आणि अमितचा सुंदर अमितने सुंदर असा मारला फटका आणि प्रणव मोरेचं सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते प्रणव मोरे याचं. आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतो तो प्रणव मोरे, एक नावाजलेला खेळाडू. फटका सुंदर आहे. पाहूया किती धावा मिळून देत आहे. फटका जातो सीमारेषे पार. डान्सिंग आबांचा इशारा षटकार. सात बॉल 18 रन करायचे. 7 बॉल 18. विजय मिळवण्यासाठी 7 बॉल 18 धावांचा आव्हान. आज पाहूया शिवपुरी वॉरियर्स हे आव्हान पार पाडू शकतायत का. सुंदर चेंडू होता परंतु पंचांचा वाईटचा इशारा आहे. धाव संख्येत वाढ. ते का वाईट नंतर धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 39 धावा. सुंदर सुंदर पद्धतीने धाव चेंडू पंचांचा इशारा आउट. चा इशारा आउट. सुंदर असं रक्षकाचं काम पाहत ते प्रसाद पार्टे. आणि त्याच पद्धतीने शंभूराजे 11 मध्ये जल्लोषाची वार आहे. आणि जिंकण्यासाठी 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. आणि शंभूराजे वॉरियर्सचा हुकुमी अक्का प्रेशर किंग सनी गायकवाड आणि चेंडू हातात घेऊन गोलंदाजीसाठी आलेला स्वतः. प्रेशर मध्ये जेव्हा टीम असते तेव्हा या स्टार गोलंदाजाची गरज आहे. स्टार गोलंदाज सनी गायकवाड. कालच्या दिवसातील स्टार खेळाडू म्हणून ओळखला जाणारा सनी गायकवाड. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. सनी टुवामित. पाहूया काय होत आहे.
पंचांचा नोबलचा इशारा आलेला आहे. त्याच पद्धतीने पंचांच्या नोबल जवळ षटकार आणि आता अमितला फ्रीची संधी. 4-4 पंचांचा निर्णय बदललाय. 4 चौकार. सुंदर फटकाय. पहिलाच बॉल नो बॉल आणि अमितला आता फ्रीची संधी आहे. पाहूया फ्रीड संधीचा फायदा उचलतो का अमित. सनी काय खेळी करतो आता पाहायचंय. पुढील सुंदर पद्धतीचा चेंडू. फ्री हिट असल्यामुळे विकेट नाही. सुंदर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव पद्धतीचा चेंडू. याला असं म्हणतात स्टार गोलंदाज. कमबॅक. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू. यालाच म्हणतात शिवगंगा घरातील वाघ सनी गायकवाड. 4 बॉल 12. पंचांचा वाईटचा इशारा आहे आणि वाईटच्या इशाऱ्याचा धावसंख्येत होती वाढ. 4 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. सुंदर फटकाय परंतु फटका जातो तो सीमारेषे पार. पंच चौकार. सुंदर पंचांचं काम बाद आहे ते आवाज चौकारे. आता प्रेशर मध्ये आलेला आहे ते शंभूराज वॉरियर्स. आता 3 चेंडू 7 धावा. पाहूया सनी काय करतोय. सनी टू अमित. सुंदर फटकाय. फटक्याखाली वेल्डर बनालाय. सुंदर असा झेल म्हणावा लागेल तो किरण याचा. सनीचा सुंदर कमबॅक म्हणावा लागेल. सनी सारखा स्टार खेळाडू अगे शिवगंगा वर छोडून लावायचा नाही. किरण दीक्षित. सुंदर असा झेल म्हणावा लागेल तो किरण दीक्षित याचा. आता 2 चेंडू 7 नाव किरण दीक्षित आहे की कालच केलं त्याला. आणि त्याची जागा भरून काढण्यात आला तो मकरन. 2 चेंडू 7 धावा. पाहूया काय करतोय सनी. सनी सुंदर लेग साईडच्या दिशेने फ्लिप केलेला. पुन्हा एकदा आता तोच कालची मॅच आठवली. 1 बॉल 6 रनांची आवश्यकता आहे. 6 आणि विजय गुळवणी जो षटकार मारला तर त्याला मयूर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. षटकार मारला तर मयूर मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आता भाऊया सनी काय खेळत असतोय. सनी द किंग. सुंदर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल तो सनी गायकवाड्याचा. उगीच त्याला नाही म्हणा स्टार गोलंदाज. हॅलो कुणाला बोलत होती ग. काय रे तुझी कटकट.
जेव्हा बघेल तेव्हा नुसता संशयच घेत असतो माझ्यावर. विश्वास नसेल ना तर आजपासून